नागपूरच्या कामठी परिसरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। जुनी कामठी पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 86 गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे। या जनावरांना अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने बांधून ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 26 मे रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान जुनी कामठी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की कामठी परिसरातील विविध ठिकाणी गोवंशीय जनावरे अवैधरित्या कोंडून ठेवण्यात आली आहेत। या माहितीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत भाजी मंडी परिसर, फम्मो शेख यांच्या रिकाम्या घरामागील जागा आणि पटेल क्लिनिक समोरील मैदान परिसरात छापे टाकले। या तिन्ही ठिकाणी पोलिसांना तब्बल 86 लहान मोठी गोवंशीय जनावरे अत्यंत क्रूरतेने आणि निर्दयीपणे बांधून ठेवलेली आढळून आली। जनावरांना योग्य प्रकारे चारा आणि पाणी न देता त्यांची अमानुष स्थितीत कोंडी करण्यात आली होती। पोलिसांनी तत्काळ सर्व जनावरे ताब्यात घेत सुमारे 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। सुटका करण्यात आलेल्या जनावरांना गोसेवा समिती आणि गोशाळेत सुरक्षित दाखल करण्यात आले आहेत। या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राणी क्रूरता अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या संपूर्ण कारवाईत पोलीस उपायुक्त डॉक्टर संदीप पखाले, सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जुनी कामठी पोलीस नियंत्रण कक्षातील आरसीपी पथक आणि एसआरपीएफ जवानांनी सहभाग घेतला आहे। सध्या आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। ड्रोनद्वारे संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली तर सायंकाळच्या वेळेस एक वरिष्ठांच्या आदेशान्वये एक प्लान तयार करण्यात आला आणि त्या अंतर्गत रूट मार्च च्या अंतर्गत आम्ही आमच्या हद्दीमध्ये सर्च ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये आम्हाला गोपनीय माहिती मिळाली। त्या अन्वये पोलीस स्टेशन जुनी कामठीच्या हद्दीमध्ये गोवंश म्हणजे कारवाई करण्यात आली। त्यामध्ये एकूण 86 जनावरे ताब्यात घेण्यात आली, त्यांना गोशाळेमध्ये दाखल केलं। एकूण 8,60,000 रुपयाचा मुद्देमाल आहे। यामध्ये अजून कोणीही मालकी हक्काकरिता समोर आलेलं नाही आहे। या तपासामध्ये या गोष्टी उघडकीस येतील आणि हा भाजी मंडी आहे किंवा मदन चौक आहे या भागामध्ये सदरची कारवाई करण्यात आली। कामठी पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गोवंश तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। अवैध गोवंश तस्करी आणि प्राणी क्रूरतेविरोधात पोलिसांची मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहे।